आपला पहिला प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील महिला सहकारी कोण होत्या? ए. पंडिता रमाबाई, बी. फातिमा शेख, सी. ताराबाई शिंदे, डी. यापैकी नाही. आपले उत्तर आहे बी. फातिमा शेख. प्रश्न दुसरा, स्त्री शिक्षणाचे जनक कोण होते? ए. पंडिता रमाबाई, बी. सावित्रीबाई फुले, सी. राजा राममोहन रॉय, डी. ताराबाई शिंदे. आपले उत्तर आहे सी. राजा राममोहन रॉय. प्रश्न तिसरा, सावित्रीबाई फुले यांना किती भाऊ होते? ए. 3, बी. 2, सी. 1, डी. एकही नाही. आपले उत्तर आहे ए. 3. प्रश्न चौथा, सावित्रीबाई फुले यांचे वडील खंडोजी नेवासे पाटील यांच्याकडे कारभाराच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे पद होते? ए. इनामदार, बी. नायगावचे पाटील, सी. इनामदार व पाटील, डी. यापैकी नाही. आपले उत्तर आहे बी. नायगावचे पाटील. प्रश्न पाचवा, भारतातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून कोणाला गौरवले जाते? ए. पंडिता रमाबाई, बी. फातिमा शेख, सी. रमाबाई रानडे, डी. सावित्रीबाई फुले. आपले उत्तर आहे डी. सावित्रीबाई फुले. प्रश्न सहावा, विद्यार्थ्यांना अध्यापन कसे करावे याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सावित्रीबाई फुले यांनी कोठे घेतले? ए. अहमदनगर, बी. पुणे, सी. नाशिक, डी. यापैकी नाही. आपले उत्तर आहे ए. अहमदनगर. प्रश्न सातवा, सावित्रीबाई फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव काय होते? ए. गोपाल, बी. यशवंत, सी. जयवंत, डी. सखाराम. आपले उत्तर आहे बी. यशवंत. प्रश्न आठवा, सावित्रीबाईंनी दत्तक घेतलेला यशवंत कोणाचा मुलगा होता? ए. काशीबाई, बी. तुळजाबाई, सी. जानकीबाई, डी. यापैकी नाही. आपले उत्तर आहे ए. काशीबाई. प्रश्न नववा, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? ए. बालदिन, बी. शिक्षक दिन, सी. बालिका दिवस, डी. विद्यार्थी दिवस. आपले उत्तर आहे सी. बालिका दिवस. प्रश्न दहावा, सावित्रीबाई फुले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार केव्हा मिळाला? ए. 1850, बी. 1851, सी. 1852, डी. 1853. आपले उत्तर आहे सी. 1852.